रोमकरास पत्र आणि त्याचा 8वा अध्याय आणि 14वं वचन. रोमकरास पत्र 8वा अध्याय 14वं वचन. ब्रदर विल्सन, कृपा करून तुम्ही हे वचन वाचू शकता. विल्सन ब्रदर आपल्यासाठी वाचणार आहे. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. अगदी सोपं वचन आहे. तुम्ही सर्वजण मिळून पाठ करू शकता, बोलू शकता. असं हे अतिशय सुंदर वचन आहे प्रियांनो. आणि ही वचनं जी असतात ती आम्हा सर्वांच्या पाठांतरासाठी खूप चांगली असतात. त्याच्यामुळे आपण वचन पाठ करायची सवय लावली पाहिजे. अगदी सोपं वचन आहे. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहे. जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहे. हे जे वचन आहे ते फक्त ख्रिस्ती जीवनाविषयी नाही आहे प्रियांनो. तर देवाची मुलं कोण आहेत या महत्वाच्या प्रश्नांचं उत्तर या वचनामध्ये दिलेलं आहे. मागच्या वेळेला आपण 13वं वचन पाहिलं होतं अगदी सखोल रीतीने. आता आपण हे 14वं वचन पाहत आहोत आणि ते देखील फार महत्वाचं आहे. दत्तक पुत्राविषयीच्या प्रॅक्टिकल गोष्टी आपण पाहत असताना हे वचन जे आहे ते आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, देवाचा आत्मा जो आहे तो प्रत्येक तारण पावलेल्या, नवीन जन्म पावलेल्या विश्वासणाऱ्याला देण्यात येतो. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवता, त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवता, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवता, त्याच्या पुन्हा येण्याच्या आशेवर तुम्ही विश्वास ठेवता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करता, पश्चाताप करून त्याला आपल्या हृदयामध्ये घेता, तारणारा प्रभू, मालक, धनी, स्वामी म्हणून त्याला स्वीकारता, त्याच्या मागे चालण्याचा निर्णय घेता प्रियांनो, तेव्हा तुम्हाला एक अनमोल देणगी मिळते. आणि ही अनमोल देणगी आहे पवित्र आत्म्याची देणगी. आणि हा पवित्र आत्मा देव त्याच्या लेकरांना देतो. त्याचा शिक्का मारला जातो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये राजे लोकांचे जे मुलं असायचे, राजकुमार, हे एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा अ, अ, हे राजकुमार एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये जेव्हा जायचे तेव्हा राजाची मोहर असलेला शिक्का त्यांच्याकडे असायचा. म्हणजे अ, तो शिक्का जो आहे तो राजकीय ओळख देणारा तो शिक्का होता. आणि त्या शिक्क्यामधून हे लक्षात यायचं की या तांड्यासोबत चाललेली व्यक्ती जी आहे ती राजघराण्यातली व्यक्ती आहे. तो राजकुमार आहे, तो राजाचा मुलगा आहे, राजाचा पुत्र आहे. तर तो शिक्का किंवा ती मोहर असलेला जे काही त्यांच्याकडे अ, 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 जी काही गोष्ट असेल किंवा जी काही वस्तू असेल प्रियांनो, तर त्या गोष्टी ज्या असायच्या त्या अ, अ, तो जो अ, अ, ती जी गोष्ट असायची प्रियांनो त्यातून हे व्यक्त व्हायचं की हा राजघराण्यातील मनुष्य आहे. तीच गोष्ट देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेली आहे. देवाने काय केलं? देवाने तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा दिला. आणि पवित्र आत्मा ही तुमच्या आणि माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी खूण आहे, की तुम्ही आता स्वतःचे नाही, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात आणि तुमच्यावर देवाचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे आणि देवाचा आत्मा आता तुम्हाला चालवत आहे. सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही 8वा अध्याय आणि पहिलं वचन वाचलं तर तुमच्या लक्षात एक महत्वाची गोष्ट येईल. ब्रदर कृपा करून 8वा अध्याय आणि पहिलं वचन तुम्ही वाचा बरं जरा. विल्सन ब्रदर. रोमकरास म्हणून पत्राचा ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. हे वचन देखील खूप सोपं आहे आणि छोटंसं वचन आहे. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. म्हणजे ते देवाच्या दंडाखाली नाही, ते देवाच्या क्रोधाखाली नाही, ते देवाच्या शिक्षेखाली नाहीत, देवाच्या शासनाखाली नाहीत प्रियांनो.
कारण देवाने त्यांना येणाऱ्या न्यायापासून, त्याच्या क्रोधापासून, त्याच्या शिक्षेपासून मुक्त करून टाकलेलं आहे. अतिशय सुंदर अशी अशी ही ओळख आहे. आणि अशा लोकांना देवाने ही खूण दिलेली आहे, पवित्र आत्म्याची खूण दिलेली आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला माईक ऑन करायचा, उत्तर द्यायचं आणि परत माईक बंद करायचा. ओके. आता मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, की बघा पवित्र आत्मा ज्यांना मिळालाय तेच उत्तर देऊ शकतील. ज्यांना मिळालेला नाही त्यांना कळणार नाही की आपण काय विषय बोलत आहोत. त्यासाठी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्याला आपल्या अंतःकरणात घेणं गरजेचं आहे. पापांची क्षमा मिळवणं गरजेचं आहे. देवाशी समेट केलेलं होणं फार गरजेचं आहे आणि प्रभूला आपलं जीवन समर्पित करणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट ज्यांच्या जीवनात घडलेली आहे ते पक्के उत्तर देऊ शकतील. प्रश्न असा आहे माझा, की पवित्र आत्मा आपल्याला कसा चालवतो? म्हणजे पवित्र आत्म्यापुढे चालवण्यासाठी कोणती व्यक्ती आहे? हा प्रश्न आहे माझा. कसं चालवणार पवित्र आत्मा? पवित्र तो आत्म्यासमोर आपल्याला काय? आपल्या विचारामध्ये बदल करतो, आपल्या आचरणात बदल करतो. ओके. ते 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 सगळं ठीक आहे. मला असं म्हणायचंय, की पवित्र आत्मा चालवतो तेव्हा पवित्र आत्मा जो आहे तो दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला विचारतो. ओके. पवित्र आत्म्याला कोणाचं गौरव करायचंय मला सांगा. परमेश्वर स्वर्गीय पित्याचं. स्वर्गीय पित्याचं. हं? स्वर्गीय पित्याचं गौरव करायचं. पित्याचं ओके. गौरव करायचं. शाबास. आता पवित्र आत्म्याला पित्याचं गौरव तर करायचंय. परंतु पवित्र आत्म्याविषयीचं अभिवचन कोणी दिलं? येशूने. प्रभू येशू येशू ख्रिस्तांनी. प्रभू येशू ख्रिस्ताने. ओके. आणि प्रभू येशू ख्रिस्त येशू ख्रिस्ताने. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? पवित्र आत्मा कोणाचा गौरव करेल? प्रभू येशू ख्रिस्ताचे. हा. पवित्र आत्मा काय म्हणाला? पवित्र आत्मा म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, पवित्र आत्मा माझं गौरव करेल. ठीक आहे. तर पवित्र आत्म्याला गौरव करायचा आहे पुत्राचं. पवित्र आत्म्यापुढे कित्ता किंवा उदाहरण किंवा आदर्श जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा. आता लक्षात घ्या, पिता पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य देव जे आहे एकाच पातळीवरचे आहे. त्याच्यामध्ये लहान मोठा वगैरे असा प्रकार नाहीये. परंतु विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला जसं एक तुम्ही उत्तर दिलं, पित्याचं गौरव करायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करायचं आहे. पण चालवण्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा या भूतलावर आमच्यासाठी मनुष्य बनून कोण चालला? येशू येशू ख्रिस्त. चालला. बरोबर ना? येशू ख्रिस्त. तर आता पवित्र आत्म्याला आम्हा प्रत्येकाला कोणासारखं बनवायचंय? येशू ख्रिस्तासारखं. येशू ख्रिस्तासारखं. येशू ख्रिस्तासारखं. हा. आता तुमची गाडी रुळावर आली, ट्रॅकवर आली. बघा पवित्र आत्म्याची धडपड किंवा आटापिटा असा आहे की प्रत्येक तारण पावलेली व्यक्ती, प्रत्येक देवाचं लेकरू प्रभू येशू ख्रिस्तासारखं चाललं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यवहार झाले पाहिजेत, जीवनशैली असायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं त्यांनी उठायला पाहिजे, बसायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं त्यांनी वार्तालाप करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं त्यांनी प्रार्थना करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं त्यांनी देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगायला पाहिजे, सुवार्ता गाजवायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं त्यांनी पित्यामध्ये आनंदित झालं पाहिजे, पित्याची प्रसन्नता मिळवायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तासारखं त्यांनी पित्याचं या भूतलावर गौरव करायला पाहिजे. म्हणजे सगळं त्यांचं जीवन जे आहे, देवाच्या लेकराचं जीवन, ते देव केंद्रित असायला पाहिजे, देवाला उंचावणारं असायला पाहिजे, देवाचा सन्मान करणारं असायला पाहिजे, देवाचं गौरव करणारं असायला पाहिजे. ओके. तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया. पवित्र आत्मा आपल्याला चालवतो म्हणजे त्याला प्रभू येशू ख्रिस्तासारखं आम्हा प्रत्येकाला बनवायचंय. त्याचा आटापिटा तो आहे. आलं लक्षात? आता आपण कसे आहोत? आपण आहोत ओबड धोबड, आपण आहोत वाकडे तिकडे. आपल्याला सरळ
बोलता येत नाही, कारण आपल्याला जर कोणी काही विचारलं तर आपण सरळ उत्तरच देत नाही. आपण तिरसट बोलतो, आपण वेडं-वाकडं बोलतो, आपण वेडं-वाकडं वागतो, आपले विचार सैरभैर असतात. हं? पवित्र आत्मा काय करतो माहितीये का? या सगळ्या गोष्टींना शिस्त लावतो, वळण लावतो आणि आम्हाला योग्य बोलायला मदत करतो. आणि मग आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतो. आता तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, की जेव्हा आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, पापाचं दास्य करत होतो, पापाच्या बंधनामध्ये होतो, तेव्हा आपला मालक कोण होता? शैतान. सैतान. आपला मालक होता पाप. ओके, कारण आपण पापाचे गुलाम होतो. ठीक आहे. आपला गुरु होता पाप. ठीक आहे. तर आपण पापाची गुलामगिरी करत होतो, पापाचं दास्य करत होतो, पापाच्या बंधनामध्ये होतो आणि आपल्याला चालवणारा आपला रुलिंग फॅक्टर ज्याला आपण म्हणतो ना, आपल्याला चालवणारा घटक, आपल्यावर नियंत्रण ठेवणारा घटक हा पाप होता. पापामुळेच आपलं सगळं चालायचं. डोक्यात पाप, मनात पाप, तोंडात पाप, आपल्या अवयवांमध्ये पाप. आपण सगळं पापाला आवडणारं ते करत होतो, कारण आपण पापाला बांधले गेलेलो होतो, पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, पापाच्या जोखडामध्ये होतो. ओके. परंतु आता पवित्र आत्मा देवाने आम्हाला दिला. ओके. कोणाला दिला? सगळ्यात ख्रिस्ती समाजाला दिलेला नाहीये, लक्षात घ्या. ख्रिस्ती समाज हा तारण पावलेला नसतो. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर तुम्ही देवाबरोबरच्या नात्यामध्ये येता, देवाची लेकरं बनता. जन्मतः कोणीही ख्रिस्ती नसतं, वंश परंपरेने कोणीही ख्रिस्ती नसतं. ही गोष्ट अगदी डोक्यामध्ये पक्की ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारावं लागतं प्रियानो. तो स्वतःचा निर्णय असतो प्रियानो, आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला आता आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, पवित्र आत्मा आपल्यात आला, आपण काय म्हणायला पाहिजे? हे प्रभू, आता मी माझ्या जीवनाचा ताबा तुला देतो, तू मला चालव आणि तुझ्या नियंत्रणाखाली माझं जीवन ठेव. प्रियानो, ही गोष्ट स्वतःहून प्रभूला बोलणं आणि नित्य बोलणं आणि त्यानुसार पावलं उचलणं हे फार गरजेचं आहे. ओके. मग पवित्र आत्मा काय करतो? तुम्हाला चालवायला लागतो. ओके. तो तुमच्या विचारांना चालवतो, तुमच्या बोलण्याला चालवतो, तुमच्या कृतीला चालवतो, तुमचं जीवन शैली जो आहे ती नीट करतो, तुमचं वर्तन नीट करतो, तो तुम्हाला दाखवतो. ओके. तो तुम्हाला दाखवतो देवाला आवडणारं काय आहे, देवाला न आवडणारं काय आहे, तुम्ही काय करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनावर, तुमच्या विचारावर, तुमच्या मनावर, तुमच्या हृदयावर राज्य करू द्यायला पाहिजे. म्हणजे स्टिअरिंग व्हीलवर पवित्र आत्म्याला बसू द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही बघता ना, कधी कधी स्वप्नील ओहळ ब्रदर आपल्याला गाडी चालवताना दिसतात. ते गाडी चालवताना काय करतात, समोर असा त्यांचा कॅमेरा ठेवतात आणि ते गाडी चालवतात. तेव्हा आपल्याला दिसतं की ते स्टेअरिंग व्हील त्यांच्या हातामध्ये आहे. ते असे 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 करत असतात. ओके. आता मला माहिती नाही त्यांना मुलगा आहे की नाही, पण कल्पना करा अशी की त्यांचा एक 4-5 वर्षाचा मुलगा आहे आणि तो गाडी चालवतोय. तुम्ही बघू नाही शकणार ते दृश्य. तुम्ही म्हणाल, "अरे काय करताय काय ब्रदर? एवढ्या लहान मुलाला तुम्ही गाडी देताय चालवायला?" काय होणार बरं? एखादं लहान मूल जर गाडीचा ताबा आपल्या हातात घेऊ पाहत असेल किंवा जर त्याने घेतला तर काय होणार? मोठा ऍक्सिडेंट होऊन जाणार. ऍक्सिडेंट. मोठा ऍक्सिडेंट होऊन जाणार. माझ्या जीवनात एक असं झालं होतं इन्सिडेंट. मला देवाने वाचवलं. अशा अनेक इन्सिडेंट मधून देवाने मला वाचवलं. पण हा इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो. आता मला बोलता बोलता तो इन्सिडेंट आठवला म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी लहान होतो, 7-8 वर्षाचा, आणि मी खूप बदमाशी करायचो. आमच्या इकडे ते सिमेंटचा जो ट्रक आहे ना, ते लोक अनलोडिंग करत होते, म्हणजे सिमेंटच्या गोण्या उतरवत होते. तर तो ड्रायव्हर जो आहे तो कुठेतरी चहा प्यायला गेला असेल, पुढे कोणीच नव्हतं. त्यांनी चावी लावून ठेवली होती आणि मी गेलो आतमध्ये, 7 वर्षाचा मुलगा.
मी गेलो आतमध्ये आणि मला काय माहिती नाही, मी ती चावीशी खेळायला लागलो आणि तो ट्रक सुरू झाला ना, आणि सुरू झाला आणि मी घाबरलो. आणि सुरू झाल्यानंतर काय झालं माहितीये का, ती ढलान म्हणजे तो उतार होता आणि तो ट्रक सुरू झाला आणि तो चालायला लागला. आता मला उडी पण मारता येईना. म्हटलं आता काय करायचं काय? मी ओरडायला लागलो, आतमध्येच बसून ओरडायला लागलो. आणि ते सगळे कामगार लोक पळायला लागले आणि त्यांनी बघितलं, सगळे ओरडायला लागले, अरे बच्चे ने ट्रक चालू किया, बच्चा है अंदर, बच्चे ने चालू किया, बच्चे ने चालू किया. मग त्याच्यातला एक जोरात धावत आला आणि त्याने पटकन आतमध्ये आला. मला बाजूला त्याने ढकललं म्हणजे आतमध्येच, कारण त्याला त्याचा ताबा घ्यायचा होता. त्याने ब्रेक दाबला आणि तो ट्रक थांबवून टाकला आणि ती चावी काढून घेतली. दुसरा कोणी असता तर मला 2-4 त्याने लगावले असतात. त्यांनी तसं केलं नाही. त्याने मला जवळ घेतलं, म्हटलं की ऐसा करने का नहीं कभी, अभी हम लोग सब मर जाते थे. आणि मला आजही तो प्रसंग आठवला ना, तर माझ्या अंगावर शहारा येतो. देवाने वाचवलं. आणि नकळतपणे असा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग घडतात, त्याच्यामुळे आपण वाचतो. प्रभूला काय म्हणायचं माहितीये का, पापाने पदोपदी, क्षणोक्षणी, पावलोपावली, टप्प्याटप्प्यावर तुमच्या जीवनाचा विनाश करायचं ठरवलं होतं. आणि हे पाप तुम्हाला विनाशाच्या खड्ड्यामध्ये टाकून देणार होतं. परंतु मी तुमचा नाश होऊ दिला नाही. तुम्हाला संधी देत राहिलो. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याची. आणि आता तुम्ही स्वीकार केलात प्रभू येशू ख्रिस्ताचा, तर मग पवित्र आत्म्याला कंट्रोल द्या, पवित्र आत्म्याला ताबा द्या. त्यानं आम्ही पवित्र आत्म्याला ताबा देणं म्हणजे ते स्टिअरिंग व्हील जे आहे ना आपल्या जीवनाचं संपूर्ण नियंत्रण पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करणं फार गरजेचं आहे. ओके, आता मी आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. मला प्रश्न असा विचारायचा आहे की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये आला आणि जगामध्ये होता, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तो कसा चालला बरं? त्याच्या जीवनाचं वैशिष्ट्य काय होतं? रोजचं जीवन जगण्याच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त कसा चालला माहितीये का? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. ओके ओके, ते आहे. परंतु आता बघा, आता आपण देवाची लेकरं म्हणून आपल्याला या जगात वावरायचे, ठीक आहे, आपल्याला दैनंदिन जीवन जगायचे. तर दैनंदिन जीवन जगताना आपल्याला एक छोटस प्रिन्सिपल किंवा एक छोटस तत्व, एक सिद्धांत आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधलं तत्व काय होतं? जीवन जगण्याचं तत्व काय होतं? जीवन जगण्याचा सिद्धांत काय होता माहिती आहे का तुम्हाला? स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करणे. स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करणं. ओके. आता स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करणं हे आपण हे हे जे तुम्ही बोललात, हे हे जे शब्द आहेत ते व्यापक शब्द आहेत. मग इच्छा पूर्ण, मग पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. मग कशी इच्छा पूर्ण करायची, कुठल्या बाबतीमध्ये इच्छा पूर्ण करायची, अमुक असेल तर कशी इच्छा पूर्ण करायची, तमुक असेल तर कशी इच्छा पूर्ण करायची, वगैरे वगैरे. एक एक साधा नियम तुम्हाला माहिती आहे, बायबलमध्ये एक तुम्हाला वचन सांगतो. इब्री लोकासपत्र त्याचा 1ला अध्याय आणि 9वं वचन. ब्रदर वाचा बरं, विल्सन ब्रदर प्लीज. इब्री लोकासपत्र 1ला अध्याय आणि 9वं वचन कृपा करून वाचा. आता बघा, या वचनामध्ये ब्रदर वाचतील आता थोड्या वेळामध्ये वचन काढून. पण तत्पूर्वी मी एक महत्वाची गोष्ट सांगतो की या वचनामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातला एक नियम पाहायला मिळतो, ज्याच्यामुळे देव त्याच्या विषयी खुश होता, प्रसन्न होता आणि देव हर्षित झालेला होता. आणि देवाने त्याच्या सर्व सोबत्यांपेक्षा त्याला हर्षरूपी तेलाचा अभिषेक केलेला होता. ब्रदर वाचा ते वचन. इब्री लोकासपत्र 1ला अध्याय. तुला न्यायाची चाड आणि शहराचाराचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. बघा, फार महत्वाचं आहे. आणि आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं बघा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा हा एक नियम होता या जगामध्ये चालण्यासाठी. न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट. न्यायाची चाड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? न्यायाची चाड म्हणजे काय कोणाला सांगता येईल?
नाही माहिती है ना. बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात, आपण फक्त वाचतो. आता मी तुम्हाला सांगतो, न्यायाची चाड या शब्दाचा अर्थ आहे नीतिमत्वाची आवड. आलं लक्षात? ज्यांना नीतिमत्व किंवा धार्मिकता प्रिय आहे. आणि स्वैराचाराचा वीट म्हणजे अनीतीचा वीट, अनीतीचा द्वेष. तर थोडक्यात आणि सोप्या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये चालत असताना या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या. एक म्हणजे नीतिमत्व त्याला आवडायचं आणि त्याला अनीतिमत्व आवडत नव्हतं. अनीती त्याला आवडत नव्हता. अधर्म त्याला आवडत नव्हता. त्याला धार्मिकता आवडायची, अधर्म त्याला आवडत नव्हता. अधर्माचा द्वेष होता, वाईटाचा तिटकारा होता आणि चांगल्याची आवड होती. अगदी सोप्या शब्दामध्ये या या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा करण्यासाठी धडपड करतो. कारण आपण नीतिमत्व प्रिय मानत नाही प्रियांनो, आणि आपण अनीतीचा द्वेष करत नाही. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त द्वेष करतो किंवा करायचा आणि पवित्र आत्मा द्वेष करतो अनीतीचा, अधर्माचा, आपण नाही करत. आपण बरेचदा अनीतीला प्रिय मानतो, अधर्माला प्रिय मानतो, अशुद्धतेला प्रिय मानतो आणि देवाची कृपा आपण मिळवण्यासाठी झटत नाही. तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता पौल काय म्हणतो या ठिकाणी? पौल असं म्हणतो की देवाचा आत्मा देवाच्या लेकरांना जेव्हा चालवतो तेव्हा देवाचा आत्मा अशा प्रकारे चालवतो त्यांना, जसा प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर चालला होता तशा प्रकारे त्याला चालवायचे. त्यासाठी तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याच्या स्वाधीन होणं फार गरजेचं आहे. मग आपण होतो का पवित्र आत्म्याच्या स्वाधीन? ते फार महत्वाचं. आता पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला चालवतो तेव्हा पवित्र आत्म्याने चालवलं जाणं याचा अर्थ जो आहे तो थोडासा खोलात पाहणं महत्वाचं आहे. आता या शब्दामध्ये काही गोष्टी दडलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला पापापासून दूर ठेवतो, वाईट गोष्टींपासून दूर ठेवतो, अनीतीपासून, भ्रष्टतेपासून दूर ठेवतो. आणि पवित्र आत्मा आपल्याला सांगतो, बघ तुझ्या पुढे पाप आहे. कोणाला बोलला होता? देव. बघ तुझ्या पुढे पाप आहे आणि ते तुझ्यावर झडप घालणार आहे. माहितीये? काहीन नाही आठवत? पेत्र नाही काहीन मित्राला नाही बोलला होता. कोणाला बोलला होता? देव. परमेश्वर देव कोणाला बोलला होता? बघ तुझ्या पुढे पाप आहे आणि त्या पापाचा रोग तुझ्याकडे आहे आणि तू सांभाळ, नाहीतर ते तुझ्यावर काहीन झडप घालणार. हा, काहीन आहे ना. तर पवित्र आत्मा आपल्याला तेच सांगतो. पवित्र आत्मा काय सांगतो? बघ तुझ्या पुढे पाप आहे, तू सांभाळून राहा, आता ते तुझ्यावर झडप घालणार आहे, तू दूर हो. आलं लक्षात? मग आम्ही ते जे प्रॉम्प्टिंग आहे पवित्र आत्म्याचं जे बोलणं आहे ते आम्ही ऐकतो का? तुम्ही या तुमच्या प्रार्थनेमध्ये प्रभूकडे ही मागणी करा, प्रभू तुझा जो आवाज आहे माझ्या अंतःकरणातून येणारा तो लाऊड कर, तो मोठा कर, तो मला स्पष्टपणे ऐकता येऊ दे. कारण देव जेव्हा आपल्याशी बोलतो तेव्हा त्याची वाणी शांत आणि मंद असते आणि ती कान देऊन ऐकावी लागते. आपल्या बाजूला गजबजाट खूप असतो, बाहेरचे आवाज खूप असतात आणि पापाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी खूप असतात. म्हणून प्रत्येक तारण पावलेल्या, नवीन जन्म पावलेल्या, देवाचं लेकरू झालेल्या व्यक्तीला हे प्रभूजवळ मागणं करणं फार गरजेचं आहे. प्रभू मला तुझं जे प्रॉम्प्टिंग आहे, म्हणजे तू जे काही बोलतोस, तुझा सावधगिरीचा इशारा, तुझ्या सावधगिरीच्या सूचना मला मोठ्याने ऐकता येऊ दे माझ्या अंतःकरणामध्ये. हे पाप आहे, हे चुकीचं बोलणं आहे. आता हे चुकीचं बोलणं तू करू नको. हा चुकीचा लोभ आहे, हा चुकीचा लोभ तू धरू नको. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, हा चुकीचा व्यवहार आहे, हे आपल्याला करायचं नाहीये. हे तू देवाचं लेकरू आहेस, तू हे करायचं नाही. देवाच्या लेकराला शोभत नाही.
प्रियांनो, पवित्र आत्म्याचं हे जे बोलणं आहे ते तुम्ही ऐकता का, हा प्रश्न आहे. पवित्र आत्मा सांगतो बघ, हा भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारापासून सावध राहा, ही वाईट गोष्ट आहे, ही देवाला आवडत नाही, हे खोटं बोलणं आहे, हे अशुद्ध वागणं आहे, याचा देवाला तिटकार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय म्हटलेलं आहे, त्याला न्यायाची चाड आहे आणि स्वैराचाराचा वीट आहे. मग हा पवित्र आत्मा तुम्हाला पापापासून, वाईटापासून, भ्रष्टतेपासून तो रोखतो, दूर नेतो आणि तो कुठे नेतो, ख्रिस्ताकडे नेतो. तो ख्रिस्ताला बिलगायला, ख्रिस्ताच्या जवळ यायला, ख्रिस्ताशी समरूप व्हायला, ख्रिस्ताशी एकजीव व्हायला मदत करतो. तो पवित्र जीवनाकडे नेतो. पवित्र आत्म्याचं ते ध्येय पवित्र जीवनाकडे तो नेतो. तो देवाच्या इच्छेकडे आम्हाला घेऊन जातो. तो आज्ञा पालनाकडे नेतो आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी करायला पवित्र आत्मा प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीचं सहाय्य करतो. म्हणून पौल असं म्हणतो, जे पवित्र आत्म्याने चालवले जातात की देवाची लेकरं आहेत. मग तुम्ही पवित्र आत्म्याने चालवले जाता का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता पावसाळा सुरू होईल. मागच्या पावसाळ्यामध्ये, आता यावेळेचा पावसाळा लांबला, मागच्या पावसाळ्यामध्ये आमच्या इकडे कर्जत आहे, लोणावळ्याच्या जवळ, खंडाळ्याच्या जवळ कर्जत आहे. मग कर्जतवरून गाडी पुढे घाटांमध्ये जाते. तिथे कर्जतमध्ये ते गाडी जेव्हा वरती जाते ना, तेव्हा तिथे बरेचशा लोकांनी असे शेतीमध्ये असे तळे असतात आणि मग त्या याच्यामध्ये पाणी वगैरे भरलेलं असतं, त्याच्यामध्ये मासे खूप होतात. ठीक आहे. आणि मग पाऊस जास्त झाला ना, मग ते त्यांनी ते असे चौकोन चौकोन बनवलेले असतात ना, काय म्हणतात त्याला, मला काय माहिती नाही त्याला काय शब्द येतो. ते शेतामध्ये असे चौकोन आकाराचे ते बनवलेले असतात बघा, त्याच्यामध्ये पाणी, खाचर म्हणतात त्याला, खाचर काय बोलतात त्याला, खाचर हा? खड्डा करून आळं बनवतात, आळं आळं बनवतात. ओके, साईडने. आळं बनवतात. तलाव तलाव हम्म. वाफे आळ, वाफे म्हणतात त्याला. वाफे, ओके, वाफे बनवतात. ठीक आहे, बरं, हा वाफे हा शब्द अगदी अचूक आहे, बरोबर आहे. तर ते पाऊस जास्त पडला ना, मग हे वाफे जे असतात ना त्यांनी बनवलेले, त्याचे ते कडा जे असतात त्या तुटून बिटून जातात आणि ते पाणी जे आहे ना असं वाहायला लागतं. तर म्हणजे असं जेव्हा चढ असतो ना, त्या ठिकाणच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी मी एक गंमत पाहिली. ते लोक त्या वाफ्यांमध्ये मासे जे असतात ना ते पकडतात. मला एका ब्रदरने सांगितलं, ब्रदर तुम्हाला पाहिजे, मला मासे खूप आवडतात, पण मी नदीचा किंवा असे वाफ्यांमधला असा मासा खात नाही, मला समुद्राचा मासा खूप आवडतो. मला काय बोलले माहिती, ब्रदर हे बघा ताजे ताजे मासे, तुम्ही आता इथून हे पकडून तुम्हाला पिशवीमध्ये टाकून देतो, मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 5 किलो मासे घेऊन जा. मी म्हटलं नको रे बाबा, मला हे मासे नको, मला काय ते पचणार, मला उलट्या होतात या माशांचे. मग मी त्याच्यामध्ये पाहिलं, त्या वाफ्यातून एक मासा जो आहे ना तो असा त्या प्रवाहाच्या बरोबर असा वाहत चाललेला होता. मग मला आश्चर्य वाटलं की बहुतेक मासे मी बघितले ना ते प्रवाहाच्या उलट्या दिशेने जातात, हा मासा मात्र प्रवाहाबरोबर जातो. तर मी त्या ब्रदरला म्हटलं, प्रत्येक हा हा कोणता मासा आहे बरं त्या प्रवाहाबरोबर गेला. ते ब्रदर मला म्हणाले, ब्रदर तो मेलेला मासा आहे, तो मेलेला मासा आहे आणि तो प्रवाहाच्या बरोबर आता खाली खाली जाईल आणि मग ते दुसऱ्या मच्छा खाऊन घेतील किंवा काय मांजरी बिंद्री कुत्री बित्री येतात ते पकडून खातील. जिवंत मासा जो आहे ना, उतार जरी असला ना तरी ते असे वर प्रवाहाच्या मध्ये चढत जातात आणि मला ते खूप आश्चर्य वाटतं. तुम्हाला माहितीये, देवाने पवित्र आत्मा आपल्याला याच उद्देशाने दिलेला आहे. जग उताराच्या दिशेने जातं, आम्ही चढत जातो. आमचं जीवन उंचीकडे असतं, आमचं जीवन खोलीकडे नसतं, घसरणीकडे नसतं. प्रिया, लक्षात घ्या, देवाने पवित्र आत्मा त्यासाठी दिलाय आणि हा पवित्र आत्मा जो आहे तो धडपड करतो तुम्हाला उंचीकडे नेण्यासाठी. आता तुम्हाला आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
आता बघा, माझा मुलगा ही गोष्ट नेहमी करत असतो. मी लहान असताना आमच्याकडे मॅग्नेट असायचं, एकदम पॉवरफुल मॅग्नेट असायचं. मग असं तो पाठीवर झोपलेला असायचा किंवा काय. तो काय करायचा माहिती, जमिनीवर समजा असं लोखंडाच्या वस्तू असायच्या ना, मग तो मॅग्नेट पकडायचा. मग काय व्हायचं माहितीये का, त्या जमिनीवरचे जे काही लोखंडाच्या वस्तू आहे ना, त्या असं उंचीवरून फटाफट फटाफट त्या मॅग्नेटकडे आकर्षित व्हायच्या. त्याला ते बघायला आणि खेळायला खूप आवडायचं. ठीक आहे. बघा, प्रत्येक वस्तू तुम्ही खाली टाकली ना, ती पडते. कारण प्रत्येक वस्तूवर गुरुत्वाकर्षण आहे. तर गुरुत्वाकर्षणाचं कार्य प्रत्येक वस्तूवर चालत असतं. ती जमिनीवर जरी असली ना, तर ती जमिनीवर का असते? कारण गुरुत्वाकर्षण आहे म्हणून ती जमिनीवर असते, नाहीतर ती हवेत उडाली असते. तर हे गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू जमिनीवर असतात. जसं तुम्ही मॅग्नेट पकडता, मॅग्नेट जसं पकडलं तर वस्तू काय होतात, पटापट 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 त्या मॅग्नेटला येऊन चिकटून जातात. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधामध्ये कार्य चालतं त्या मॅग्नेटमुळे. मॅग्नेटमध्ये पॉवर आहे, ती पॉवर काय करते, खेचून घेते. गुरुत्वाकर्षणाला त्याला बीट करून, त्याच्यावर मात करून ती वस्तूंना खेचून घेते. मला तुम्हाला काय सांगायचं माहितीये का, पवित्र आत्म्याचं कार्य असंच चालतं. पाप माणसाला खाली खेचतं, पवित्र आत्मा पापाच्या जीवनातून बाहेर काढतो, वर काढतो. ती मोठी गोष्ट आहे. तुमच्या लक्षात येतं का? पवित्र आत्मा देवाच्या लेकरांना पापामध्ये राहू देत नाही, पापाचं जीवन जगू देत नाही, पापाचं बोलणं करू देत नाही, पापाचे व्यवहार करू देत नाही. त्याला ते आवडत नाही. कारण त्याला प्रत्येक देवाच्या लेकराला प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनवायचंय. तुम्हाला हवंय का हे जीवन प्रियांनो? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं फार गरजेचं आहे. मला कशा प्रकारचं जीवन हवंय बरं, ते त्या गोष्टीचा आम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. आता बघा, पौल असं म्हणतो की जितके देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने चालवले जातात तितके देवाचे पुत्र आहेत. पौल असं म्हणत नाही की जितके लोक किंवा जितकी माणसं स्वतःला सुधारतात ते देवाची मुलं आहेत, असं पौल म्हणतो का? अजिबात. पौल असं म्हणत नाही की जितके परिपूर्ण आहेत ती देवाची मुलं आहेत. तो काय म्हणतो बरं? तो म्हणतो जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाची मुलं आहेत. म्हणजे पहिलं तुम्ही देवाची मुलं बनता आणि नंतर पवित्र आत्मा तुम्हाला बदलत राहतो, तुमचं रूपांतर करत राहतो, तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये बदलत राहतो. त्या वर्तनामुळे तुम्हाला देवाचं तुम्ही देवाची लेकरं नाही झाला, ते पुत्रत्व नाही मिळालं. हे पुत्रत्व मिळतं आणि नंतर मग नवीन वर्तन येतं. आणि ही फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. उधळ्या पुत्र जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या वडिलांनी असं नाही सांगितलं की जा रे बाबा, तू इतका घाणेरडा आहेस, इतके घाणेरडे कपडे आहेत, खूप वास येतो तुझ्याकडे, तू आधी आंघोळ करून ये, कपडे बदलून ये, मग नंतर मी तुला मिठी मारीन. असं काय बोलला नाही. त्याने त्याला मिठी मारली, त्याला स्वीकारलं, त्याच्यावर हर्ष केला, आनंद केला. आणि तुम्हाला माहितीये का, त्याला नवीन त्याला त्याला वाहना दिल्या आणि त्याला अंगठी दिली. तो करार आहे. आणि वाहना म्हणजे तू माझा मुलगा आहेस, तू माझा पुत्र आहेस. देवा किती चांगले आहे. देवा आधी आम्हाला पुत्रत्वाचा अधिकार देतो, नंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमचं जीवन बदलून टाकतो. म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता बघा, आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये आणखी एक फार मोठा गोंधळ आहे. त्या गोंधळाकडे मला तुमचं लक्ष वेधायचं. गोंधळ असा आहे की बरेच लोक कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत. कर्मकांडामध्ये म्हणजे कसं, आता बऱ्याच जणांना, आता बरेच जण या ठिकाणी मिटिंगला एकत्र आलेले आहेत. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आता मी मिटिंग अटेंड केली ना, मी देवाला खुश करू शकेल,
मी चर्चला गेलो तर मी देवाला खुश करेन. मी प्रार्थना केली, मी 40 दिवसाचे उपास धरले, लेन समयामधले उपास धरले, रोजच्या रोज मीटिंग अटेंड केल्या, तर देव माझ्यावर खुश होईल आणि मला काहीतरी स्पेशल ब्लेसिंग देईल किंवा मला पवित्र आत्मा देईल. अशा समजामध्ये बरेचसे ख्रिस्ती समाजातले लोक आहेत. मी अनेक लोकांना भेटलोय या 35 वर्षांमध्ये. मला असे अनेक लोक भेटले जे या समजामध्ये अडकलेले आहेत की ते सेक्रेटरी झाले, ते खजिनदार झाले, ते रेग्युलर मेंबर झाले, त्यांनी स्वनाकार दिला किंवा त्यांनी मेंबरशिप फी दर वेळेला दिली, त्यांनी काहीतरी देणग्या दिल्या, त्यांचं नाव देणगीदारांच्या लिस्टमध्ये वरती आलं, म्हणजे देवाचा खास फेवर त्यांच्यावर येईल आणि त्यांना देवाचे विशेष आशीर्वाद मिळतील आणि देवाची ती खास मुलं बनतील किंवा देव त्यांचा लेकरं म्हणून स्वीकार करेल. प्रियानो, ही गोष्ट आम्ही नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या कर्मकांडामुळे तुम्हाला देवाचं मूल बनण्याचा अधिकार मिळत नाही. या गोष्टी तुम्हाला देवाचं मूल बनण्याचा अधिकार देणार नाहीत. देव कर्मामुळे तुम्हाला लेकरं बनण्याचा अधिकार देत नाही. प्रत्येक पापी व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर, त्याच्या पुनरुत्थानावर, त्याच्या पुनरागमनाच्या आशेवर, त्याची पुन्हा येण्याची जी आशा आहे त्यावर विश्वास ठेवल्यामुळे जीवन मिळतं, अनंतकाळचं जीवन मिळतं, पापांची क्षमा मिळते, देवाची लेकरं बनण्याचा अधिकार मिळतो. ती फ्री गिफ्ट आहे, ती मोफत देणगी आहे प्रियानो, ते देवाचं वरदान आहे, ते आम्हाला स्वीकारायचं. तुम्ही या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला काही स्पेशल ब्लेसिंग मिळतील किंवा तुम्ही देवाची स्पेशल लेकरं बनाल किंवा लेकरं बनाल अशातला भाग नाही प्रिया. पण एकदा का तुम्ही देवाचं लेकरू बनलात की मग मात्र देवाचं लेकरू या नात्याने तुम्हाला देवाच्या आज्ञा पाळायच्या, देवाच्या इच्छा पूर्ण करायच्या, प्रभूच्या मागे चालायचं, आपला वधस्तंभ वाहायचा आणि प्रभूच्या पावलावर पाऊल टाकत जीवन जगायचे, प्रभूचं गौरव करणारं जीवन जगायचे. या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत प्रियांनो. तारण कर्माने होत नाही, परंतु तारण झाल्यानंतर मात्र तुम्हाला देवाला आवडणारी चांगली कृत्ये सातत्याने करायची असतात तारण झाल्यानंतर. कारण पवित्र आत्मा आम्हाला त्याच गोष्टीसाठी देण्यात आलेला आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये 2 नोकर आहेत. ओके. आणि एक नोकर असं म्हणतो की जर मी चांगलं काम केलं, मी भरपूर मेहनत घेतली आणि मी खूप चांगले कष्ट केले, मी चांगला परफॉर्मन्स दाखवला, तर माझा बॉस खुश होईल आणि मला प्रमोशन देईल, मला कामातून काढून टाकणार नाही. आता हे पहिल्या नोकराचं बोलणं झालं. ठीक आहे. आता दुसरा त्या ठिकाणी काम करणारा जो कर्मचारी आहे, तो कर्मचारी काय म्हणतो माहितीये का, की या कंपनीचे मालक जे आहेत ते माझे वडील आहेत आणि म्हणून मला या कंपनीमध्ये काम करायचंय, ते माझ्या वडिलांना खाली मान घालावी लागू नये म्हणून मला त्यांची मान उंचवायची आहे. तुमच्या लक्षात आलं? पहिला जो नोकर आहे तो नोकर, पहिला कर्मचारी, तो काम करतो, मेहनत घेतो, कष्ट घेतो, कारण त्याला फेवर मिळवायचंय आणि त्याला नोकरी गमवायची नाहीये, कारण त्याची नोकरी कधी जाऊ शकते, त्याने काम व्यवस्थित केलं नाही तर त्याची नोकरी जाणार. दुसरा जो आहे तो नोकर, तो काम करतो तिथे, परंतु तो कर्मचारी जरी असला तरी तो मालकाचा मुलगा आहे, लक्षात घ्या. आणि मालकाचा मुलगा असल्यामुळे तो कसं काम करतो, काय काम करतो, ही नंतरची गोष्ट झाली. तो आपल्या पित्याचा सन्मान करतो का, ते फार महत्वाचं आहे. पित्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो का, ते महत्वाचं आहे. कारण पित्याला त्याच्याकडून याच गोष्टीची अपेक्षा आहे. पित्याला त्याच्याकडून चांगला परफॉर्मन्स वगैरे नाही बघायचंय. पित्याला एवढंच पाहिजे की या लेकरामुळे माझी मान खाली जाता कामा नये, बस. ती महत्वाचं आहे. बरं, आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीची काळजी घेतो का, की माझ्यामुळे माझ्या पित्याची मान खाली गेली नाही पाहिजे. कारण तारण पावलेला व्यक्ती, खरा ख्रिस्ती, हा गुलामासारखा नाहीये, तो मुलासारखा जगतो.
आणि मुलगा नेहमी पित्याची शान वाढवतो. पित्याला आवडणारं बोलतो आणि पित्याला आवडणारं वागतो. प्रियानो, ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत प्रियानो, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या एकाच वेळेला आपल्याला घेता येणार नाहीत. हा विषय आपण पुढे चालू ठेवणार आहोत, कारण हा विषय फार सुंदर आहे. प्रॅक्टिकल लाईफ जे आहे दत्तक पुत्रामध्ये समाविष्ट असलेलं, ते आम्हा प्रत्येकाला समजणं फार गरजेचं आहे. देवाच्या आत्म्याने चालवले जाणारे लोक देवाला पाहायचे या भूतलात, आणि जर या लोकांपैकी तुम्ही ती लोक बनलात तर देवाच्या मनाला किती आनंद होईल बरं. देवाचं किती मोठं गौरव होईल तुमच्या जीवनामध्ये. आणि निश्चितपणे जेव्हा प्रभू येईल तेव्हा प्रभू असं म्हणेल की हे शाबास, हे भले आणि विश्वासू दास. तुम्हाला ते शब्द ऐकायचे का प्रियानो? किती मोलाचे ते शब्द आहेत. प्रत्येक देवाच्या लेकराच्या डोळ्यापुढे हे ध्येय असायला पाहिजे. मला माझ्या पित्याकडून हे शब्द ऐकायचे की शाबास, हे भल्या आणि विश्वासू दासा. देवा हे समजण्यात आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. देवा तुम्हाला विपुल आशीर्वाद दे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहेत. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ की खरोखर देवाचा आत्मा काय कसा चालवतो बाप्पा. खरोखर आज विस्तृतपणे ब्रदरने सांगितलेलं आहे. हालेलुया. आणि खरोखर तो आम्हाला पापापासून, वाईटापासून दूर ठेवतो. हालेलुया. योग्य मार्गदर्शन करतो. तो आम्हाला ख्रिस्ताकडे नेतो. खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. आज्ञा पालनाकडे नेतो. तो आम्हाला त्या पापाच्या खोल दरीतून आम्ही जिथे रुतलेलो त्याच्यातून बाहेर काढतो. प्रियानो, प्रेज गॉड. हालेलुया. एका उंचीवर येते. खूप महत्वाची गोष्ट ब्रदरने सांगितली आम्हाला. हालेलुया. कारण पाप आम्हाला खाली खेचतं, पण पवित्र आत्मा त्या मॅग्नेट प्रमाणे आम्हाला त्याच्यातून बाहेर काढतो. हालेलुया. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ की खरोखर कर्मकांडामुळे देवाची लेकरं बनण्याचा अधिकार देव आम्हाला देत नाही. हालेलुया. तारण कर्माने होते प्रियानो. आणि खरोखर तारण झाल्यानंतर आम्हाला रोज सातत्याने योग्य कृत्य करायची, त्या देवाला आवडणारी कृत्य करायची. हालेलुया. आणि खरोखर इथून पुढे जपायचे प्रियानो की खरोखर आपणामुळे त्या जिवंत देवाची मान खाली गेली नाही पाहिजे. हालेलुया. आणि खरोखर आम्ही ते उंचीकडे नेण्यासाठी आम्हाला प्रभू पवित्र आत्मा चालवत आहे. आम्ही त्या उंचीवरच राहणारे एक त्या ख्रिस्ताचे अनुयायी बनूयात. हालेलुया. आणि खरोखर म्हणूया की पवित्र आत्म्या खरोखर तू आम्हाला जो काही सावधगिरीचा इशारा देत तो मोठ्याने आमच्या कानामध्ये येऊ दे. आणि खरोखर आम्ही तुझी योग्य रीतीने तुझ्या मार्गदर्शन चालू असं दैनिक कृपण होईल बाबा. खरोखर आमच्यासाठी हे सगळं टीचिंग पुन्हा एक वार प्रभूने या दासाद्वारे आशीर्वादित केले. हालेलुया. थँक्यू व्हेरी मच संजय ब्रदर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एकदा आपण प्रार्थनेकडे जाऊयात. आपल्यामध्ये या ठिकाणी विजुताई गायकवाड सिस्टर आहेत. सिस्टर, माझा आवाज तुम्हाला येत आहे का? सिस्टर विजुताई गायकवाड. हालेलुया. होय होय. येस. येस. आज विशेष प्रार्थना करायची. आज झालेल्या आशीर्वादित स्तुतिगानसाठी सिस्टर स्नेहलताई आगळे यांच्यासाठी बाप्पा खरोखर आशीर्वाद. त्यांनी स्तुतिगान केलं, त्यांचं कुटुंब, त्यांची संपूर्ण मिनिस्ट्री तो आशीर्वाद कर. विशेष प्रार्थना करूया देवा तुझ्या निवडलेल्या दासासाठी, ब्रदर संजयजी वाघमारे यांच्यासाठी. खरोखर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेच काय चालणं असतं. खरोखर आज त्यांनी खरोखर खूप बारकाईने आम्हाला शिकवलेलं आहे. खरोखर आम्ही त्या देवाचे पुत्र आहोत. हालेलुया. आणि खरोखर त्याने आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलाय. पण कधी दिलाय? कारण जेव्हा आम्ही त्याच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत चालतो. हालेलुया. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद की आज संपूर्ण टीचिंग आहे असं आम्हासाठी आशीर्वादित झालेलं. आणि खरोखर बंधमुक्त करण्याचं टीचिंग होतं. प्रभू या दासाला तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी बाप्पा तो असंच चालव बाप्पा. अधिकाधिक लोकांपर्यंत बाप्पा योग्य टीचिंग जावते बाप्पा. आणि बाप्पा त्यांचं कुटुंब, त्यांची संपूर्ण मिनिस्ट्री तू आशीर्वादित कर बाप्पा. आणि बाप्पा तुझ्या आरोग्याचं कुंपण, सुरक्षेचं कुंपण सतत त्यांच्या भोवती राहू दे. आज विशेष प्रार्थना करूया आपण ब्रदर संजयजी यांच्या सासूबाईंसाठी. त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, पण प्रभू तू महान आहे. आणि त्या सगळ्या त्रासातून बाप्पा त्यांची सुटका करून तू येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा तुझ्या राज्यामध्ये त्यांना तू घेऊन येणार आहेस. आपण प्रार्थना करूया. आज विशेष प्रार्थना करूया मंडळीसाठी बाप्पा. खरोखर हे टीचिंग त्यांनी ऐकून सोडून न देता बाप्पा खरोखर प्रॅक्टिकली जीवन जगण्यासाठी या मंडळीने त्या ख्रिस्ताला, त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेला चालावं. आणि खरोखर ह्या गोष्टी त्यांना समजण्यासाठी आपण या मंडळीला प्रार्थना चालूया. संपूर्ण समय सिस्टर तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक्यू ब्रदर. चला आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊया. आणि खूप सुंदरसं वचन आज ऐकायला मिळालेलं आहे ब्रदर संजय यांच्याद्वारे. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.
धन्यवाद. हालेलुया हालेलुया. परमेश्वर पित्या तुला धन्यवाद असो. तुझी स्तुती 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 मी करते. तुला गौरव मान महिमा देते परमेश्वर बाप्पा. खरंच परमेश्वर देवा, ह्या समय प्रभू आम्ही तुला आत्म्याने खरेपणाने परमेश्वर बाप्पा आम्ही धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो परमेश्वर पित्या. आजचा दिवस तू आमच्यासाठी नेमून ठेवलेला होता परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू आज परमेश्वर बाप्पा जे सुंदरशा वचनाद्वारे तू आमची आत्मिक भूक भागवली आहे त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो. तुला गौरव देतो परमेश्वर पित्या. प्रभू मी विशेष करून प्रार्थना करते यावेळेस ब्रदर संजय यांच्यासाठी परमेश्वर बाप्पा. प्रभू त्यांच्याद्वारे जे वचनाचा मानना परमेश्वर देवा तू आम्हाला दिलेला आहे प्रभू. आणि परमेश्वर बाप्पा जे खूप महत्वपूर्ण शिक्षण आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा त्रैक देवावर विश्वास ठेवणारे आम्ही आहोत परमेश्वर बाप्पा. आणि परमेश्वर बाप्पा ते त्यांच्याद्वारे जे पवित्र आत्म्याचं महत्व, त्याचं कार्य आणि त्याला त्याच्याविषयी कसं जाणून घ्यावं, किती महत्वाच्या ह्या सर्व गोष्टी आहे. खूप सुंदररित्या परमेश्वर बाप्पा उदाहरणाद्वारे ते सांगतात परमेश्वर पित्या. आणि परमेश्वर जे ज्ञान त्यांना दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझी खरंच स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा. अनेक उदाहरणं त्यांनी दिलेत परमेश्वर देवा, की ज्याद्वारे आम्ही समजू शकलो परमेश्वर पित्या की पवित्र आत्मा हा किती महत्वाचा आमच्या जीवनामध्ये आहे. आणि परमेश्वर त्याद्वारे आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं, त्याद्वारे आम्हाला ज्ञान मिळतं, त्याद्वारे आम्हाला चांगल्या व वाईट गोष्टीची आम्हाला परमेश्वर बाप्पा ती देखील समज येते. एक प्रकारचं ते डिवाइन पॉवर म्हणून परमेश्वर पित्या आमच्याकडे प्रभू येशूने दिलेला आहे. आणि परमेश्वर पित्या आम्हाला प्रभू येशूचा गौरव करण्याची आज्ञा त्याद्वारे दिलेली आहे परमेश्वर पित्या. जेव्हा कधी आम्ही दुःखी निराश असू किंवा कसल्याही प्रकारचा आम्हाला त्रास असेल किंवा आम्ही कुठल्या कन्फ्युजन मध्ये असणार, परमेश्वर बाप्पा प्रभू येशूनी सांगितलं होतं की मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल आणि तो तुम्हाला सत्याचा कैवारी आत्मा म्हणून तो तुम्हाला चालवेल. आज परमेश्वर पिता जर आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन आहे, आमच्याकडे ते पवित्र आत्मा एक देणगी म्हणून प्रभू येशूने दिलेला आहे. परमेश्वर द्वारे आमच्याकडे तो आहे आणि त्या देणगीचा उपयोग आम्ही परमेश्वर नित्य करावा म्हणून तो आम्हाला सहाय्य कर, मदत कर परमेश्वर पित्या. ही मोठी देणगी कैवारी म्हणून, सत्याचा आत्मा म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून परमेश्वर पित्या पवित्र आत्मा आमच्यासाठी परमेश्वराने दिलेला आहे. आणि प्रभू आम्ही त्याच्याकडे सहाय्य मागावं, त्याच्याकडे ज्ञान मागावी, त्याच्याकडे बुद्धी मागावी आणि सर्व जे जीवनाचे प्रश्न आहेत त्यामधून सोडवणारा तो पवित्र आत्मा. एका ठिकाणी लिहिलेलं आहे पौलाच्या पुस्तकामध्ये की पवित्र आत्मा हा रडून रडून आपल्या लोकांसाठी प्रार्थना करतो. तो कासावीस होतो आणि तो इतका भग्न हृदय होतो, रडून तो आपल्यासाठी विनवणी करतो परमेश्वराकडे. आणि परमेश्वर इतका महान एक मित्राप्रमाणे किंवा एक चांगली देणगी आमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेली आहे. त्याचा उपयोग आम्हाला करण्यासाठी, त्याचं महत्व समजण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर प्रभू. आजच्या वचनाद्वारे परमेश्वर जे आम्ही बघितलं की आम्हाला आमच्या पित्याचं गौरव करायचं, जसं प्रभू येशूने त्याचं पित्याचं गौरव केलं, शेवटपर्यंत आज्ञामध्ये तो चालला. आज्ञाधारकपणा आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे दिसतो. आणि तेच परमेश्वर जर आम्हाला आमच्या पित्याचं गौरव करायचं, त्याचं नाव चांगलं ठेवणं हे आमच्या जीवनामध्ये कार्य आहे परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू सहाय्य कर ह्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, होली स्पिरिटच्या द्वारे परमेश्वर बाप्पा. तू आम्हाला सदोदित सांभाळणारा असा देव आहे. तू आमचे दिवे सदोदित तेवत ठेवणारा असा देव आहेस परमेश्वर बाप्पा. ते दिवे किंवा ते तेल प्रभू एक पवित्र आत्म्याचं दर्शक आहे आणि ते त्याद्वारे आमचं जीवन रूपी जो दिवा आहे सतत तेवत राहू दे प्रभू. सहाय्य कर, मदत कर परमेश्वर बाप्पा. पुन्हा एकदा आम्ही संजय ब्रदर त्यांचा पूर्ण परिवार तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे. त्यांना तू सांभाळ, त्यांची ऑफलाईन ऑनलाईन सेवा नेहमी आशीर्वादित तू कर परमेश्वर बाप्पा. आणि त्यांच्या घरावर, त्यांच्या परिवारावर अनेक प्रकारचे आशीर्वाद आम्ही येशूच्या नावात रिलीज करतो ह्यावेळेस परमेश्वर बाप्पा. तू त्यांना सहाय्य कर. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो जे स्तुतिगान आज झालं आगळे पाळकीन बाई ह्यांच्याद्वारे परमेश्वर बाप्पा, त्या ताईंना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो प्रभू. त्यांच्यासोबत तू राहिला आणि प्रभू गीतांच्याद्वारे मोठी उपकार स्तुती स्तवन तू त्यांच्याद्वारे करून घेतलंस परमेश्वर. ह्या परिवाराला देखील मी तुझ्या पवित्र हातामध्ये देते परमेश्वर. ह्या कुटुंबाचा ताबा तू घे आणि परमेश्वर बाप्पा पाळक साहेबांचा ताबा घे. त्यांची देखील ऑफलाईन ऑनलाईन सेवा तू नेहमी आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो संजय ब्रदर, त्यांचे ज्या सासूबाई आहेत परमेश्वर बाप्पा, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत प्रभू. आम्ही एक मनाने, एक एक जीवाने परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे मागत आहे. त्या आंटींवर तुझा विशेष अनुग्रह तू कर परमेश्वर पित्या.
आणि जो काही त्रास असेल प्रभू येशूच्या नावात आत्ता आम्ही त्याला धमकावतो परमेश्वर बाप्पा. प्रभू तुझं पवित्र आत्म्याचं अनुग्रह दया कृपा त्यांच्यावर उतरून येऊ दे परमेश्वर बाप्पा. तुझा स्पर्श तुझा टच त्यांना तू कर परमेश्वर बाप्पा. आणि सर्व हिलिंग येशूच्या नावात आंटीसाठी मागत आहे प्रभू परमेश्वर बाप्पा. तर जिथे कुठे असतील प्रभू त्यांना तू सर्व प्रॉब्लेम मधून सर्व आजारापासून दुखण्यापासून तू दूर कर परमेश्वर. आणि एक मोठी साक्ष त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे की कशा प्रकारे प्रार्थनेचं उत्तर त्यांच्या जीवनाद्वारे मिळालेलं आहे आणि तू त्यांना बरं केलं परमेश्वर. त्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. तसेच आम्ही पूर्ण ब्लेसेड फेलोशिप ग्रुपसाठी प्रार्थना करत आहे. यावेळेस प्रभू या ग्रुपमध्ये अनेक आता 5 वर्ष झाले आणि परमेश्वर हे जे ग्रुप आहे न चुकता रोज आणि रोज परमेश्वर हा चालू आहे. जे ग्रुप सांभाळतात स्वप्नील ब्रदर आणि नायडू ब्रदर या दोघांना देखील तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. त्यांच्या कुटुंबाविषयी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा. अशाच प्रकारे या ग्रुपची वाढ व्हावी आणि परमेश्वर बाप्पा हा खूप मोठा ग्रुप बनावा. भरपूर लोक इथे यावे परमेश्वर पित्या. आम्ही देखील अनेकदा या ग्रुपद्वारे आशीर्वादित होतो. जे वचन आम्ही ऐकतो परमेश्वर पित्या त्याद्वारे आम्ही नेहमी आशीर्वादित होतो. तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती कर. या दोन्ही भावांवर तुझी दया कृपा अनुग्रह परमेश्वर बाप्पा विपुल प्रमाणामध्ये आम्ही मागत आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक बहीण भावाला परमेश्वर मी तुझ्या पवित्र हातामध्ये देते प्रभू. आज परमेश्वर बाप्पा त्यांना गुडघ्यावर येऊन रडून प्रार्थना करून पवित्राचं मार्गदर्शन आणि परमेश्वर त्याचं दान मिळावं म्हणून परमेश्वर बाप्पा प्रत्येकाने प्रार्थना करावी आणि परमेश्वर ते दान मिळून घ्यावं. पवित्र आत्म्याचे सर्व दान वरदान आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावेत म्हणून मी प्रार्थना करत आहे परमेश्वर बाप्पा. प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये घेतो आणि तू येईपर्यंत विश्वासात टिकून राहण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. पुन्हा एकदा आजच्या संपूर्ण मीटिंग बद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्याच नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन आमेन. आमेन आमेन. थँक्यू व्हेरी मच विजूताई. गॉड ब्लेस यू. विजूताई, यावेळेस आपण सर्व मंडळीला प्रभूने आपल्या शिष्यास शिकवलेल्या प्रार्थना चालवा. त्यानंतर सन्माननीय संजयजी आपणा सगळ्यांना प्रभूचा आशीर्वाद देतील. त्यानंतर आपण थोडक्यात लगेचच तुमचे काही प्रश्न असेल साक्ष असेल थोडक्यात आपण घेणार आहोत. आपण यावेळेस प्रभूच्या प्रार्थना चालवा. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटपासून सोडेल. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. थँक्यू. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखो. आता देव जो बाप याची प्रीती, आपल्या धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या सभेमध्ये हजर असलेल्या प्रत्येक भावाबरोबर, बहिणीबरोबर, त्यांच्या कुटुंबियांबरोबर आणि विशेष करून ब्लेसेड फेलोशिप मधील प्रत्येक सदस्याबरोबर आणि कुटुंबाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभू महान आहे प्रियांनो. आणि आज ब्लेस फेलोशिप ऑनलाईन प्रेयर मीटिंगच्या या आजच्या सभेमध्ये पवित्र आत्म्याने प्रेरित आणि देवापासून आलेलं आजचं पवित्र वचन आणि पवित्र आत्म्याच्या संबंधामध्ये विश्वासणारे या नात्याने प्रियांनो, आज खरोखर पवित्र आत्मा कायम स्वरूपी आमच्या अवस्थेला त्याने दिलेला आहे की जो आपल्याला तारणाची हमी देत आहे आणि सैतानाच्या सर्व डावपेचावरती मात करण्यासाठी, पापावर विजय मिळवण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे आमच्याद्वारे ख्रिस्ताचं गौरव व्हावे म्हणून तो तुम्हाला आणि मला चालवत आहे. या वचनाप्रमाणे कार्य करणारं, कृती करणारं जीवन जगण्याचा आपण सर्वजण प्रियांनो नेटाने प्रयत्न करूया. पुन्हा एक वार आज या सुंदरच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर देवबापाने उपस्थित सर्वांना भरलेलंच आहे. परंतु कोणाचे काही प्रश्न असतील अथवा या ठिकाणी साक्ष असेल आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर देवबाप आपल्याशी बोलला असेल तर त्याच्या गौरवाकरिता आपण समोर येणार आहोत आणि त्याद्वारे आपण आपल्या ख्रिस्ताचं गौरव आपल्या साक्षीच्या द्वारे करणार आहोत. वेळ आहे प्रियांनो, यावेळेस ब्रदर संजय दादा यांच्याशी आपण बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड दादा. पुन्हा एकदा सर्वांना सलाम. नेहमीप्रमाणे आपण या प्रश्नोत्तराच्या भागाकडे वळत आहोत आणि जर काही प्रश्न नसतील तर मग
थोडक्यात तुम्ही तुमच्या साक्षी देऊ शकता. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नाहीतर मग तुम्हाला जर साक्ष द्यावीशी वाटत असेल तर तुम्ही साक्ष देऊ शकता. येस, आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. यात कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊयात. प्रेज द लॉर्ड. साक्ष असेल तर आपण वेळेस साक्ष देऊ शकता. या या वचनाच्या द्वारे दैबापाने आपल्याला एक वचनाचा उलगडा या ठिकाणी जर केला असेल तर आपण आपली साक्ष देखील या ठिकाणी देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ज्या अर्थी कोणाची साक्ष नाहीये, आजच्या सर्व सहभागितेबद्दल, पवित्र वचनाबद्दल, प्रार्थनेबद्दल, स्तुती आराधनेबद्दल सर्व मान, सर्व महिमा आणि सर्व गौरव आपण त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. देवाचे निवडलेले दास ब्रदर संजय दादा वाघमारे आठवड्याच्या दर गुरुवारी प्रियांनो आपल्या या मीटिंगला जोडले जात आहेत. नवीन जॉईन झालेल्यांसाठी, जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग देखील दादा करत आहेत आणि आपल्या ब्लेस फेलोशिपच्या माध्यमातून देखील ऑडिओ व्हिडिओज रेकॉर्डिंग देखील चालू आहे. प्रियांनो, तरी ज्यांना शक्य होईल त्यांनी या आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपल्या ग्रुपवरती दादांचं रेकॉर्डिंग देखील येत आहे, तर आपण हे रेकॉर्डिंग देखील ऐकूयात आणि इतरांना देखील आपण ते फॉरवर्ड करूया. दादांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन मिनिस्ट्रीसाठी आपण सर्वजण मिळून प्रियांनो मंडळी या नात्याने देखील प्रार्थनेमध्ये राहूयात. वेळ आहे यावेळेस दादांना भेटण्याची, त्यांना ब्लेस करण्याची. आपण आपले कॅमेरे ऑन करूयात, माईक ऑन करूयात. देवाने निवडलेल्या या दासाला आपण मंडळी या नात्याने आशीर्वादित करूया. प्रेज द लॉर्ड दादा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना सलाम. शालोम. गॉड सलाम ब्लेस यू. सलाम दादा. सलाम दादा. सलाम. प्रेज द लॉर्ड दादा. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू दादा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ब्लेस ब्लेस. प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सिस्टर विजयताई, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. थँक्यू ब्रदर. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू लॉर्ड. शालोम सर्वांना. शालोम. 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 प्रेज द लॉर्ड. तेजल बाळा, प्रेज द लॉर्ड. सिस्टर, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू एव्हरीवन. प्रेज द लॉर्ड. विजय ब्रदर, प्रेज द लॉर्ड. सेरा मावशी, प्रेज द लॉर्ड. ज्योती सिस्टर, प्रेज द लॉर्ड. शालोम सर्वांना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. शालोम सर्वांना. ब्रदर, शालोम. 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 प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. गुड नाईट. सुजाता सिस्टर, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण ब्लेस होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गॉड गुड ब्लेस नाईट. यू. गुड नाईट. सुनीता सिस्टर, सुनीता मावशी, प्रेज द लॉर्ड. राई आई, प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू एव्हरीवन. गुड नाईट. गुड नाईट. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. गुड नाईट. गुड नाईट सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड. येस, यावेळेस आपण लेफ्ट होऊया या ठिकाणाहून. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट सगळ्यांना. ब्रदर आणि ब्रदर प्रेज लॉर्ड.